नमस्कार. सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर मी आत्ता आज आलेले आहे प्री वेडिंग शूटला. खरं तर हे कुठलं रिअल प्री वेडिंग शूट नाही आहे, तर पहिल्यांदा म्हणजे टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच प्री वेडिंग शूट होत आहे आणि त्याच्यासाठी मी आली आहे. कान्हा आणि सखी माझ्यासोबत आहेत. खूप स्वागत आहे तुमचं सेलिब्रिटी कट्टा. थँक्यू सो मच. आता आज ना म्हणजे मी आत्ता म्हटलं तसं की पहिल्यांदा मालिका विश्वामध्ये असं घडतंय की प्री वेडिंग शूट आहे आणि तुम्ही दोघांनी आपण मगाशी जसं बोललो तसं खऱ्या आयुष्यात हा अनुभव नाहीये तुम्हाला. सो कसा वाटतं हा अनुभव जेव्हा तुम्हाला कळलं प्री वेडिंग शूट आहे? वेगळीच मजा येते खरं तर. म्हणजे असं थोडंसं कॉन्शियस व्हायला पण होत आहे, खोटं नाही बोलणार. कारण पोजेस वगैरे त्या ज्या सांगितल्या जातात, जे फोटोग्राफर व्हिडिओग्राफर आहेत ते असे ठराविक पद्धतीने या गोष्टी शूट करतात. आणि हे जनरली आपण आपल्या मित्रमैत्रिणींनी ज्यांनी प्री वेडिंग वगैरे केलेलं असतं त्यांचं पण असं सोशल मीडियावर बघितलेले असतात असे फोटो. आणि आपण असं छानच छान प्रेम दिसतं, असं चिडवलेलं पण असतं. पण आता आज ते ऍक्च्युली करावं लागतंय, त्यामुळे असं मध्ये मध्ये कॉन्शियस होणं हे होतंय. पण ओव्हरऑल वेगळाच अनुभव आहे हा. सो मजा येते. तू काय सांगशील? नाही, मजा येते हेच मी म्हणेन. कारण की इथे लोकेशनच खूप कमाल आहेत. हे भिवंडीतलं सिने सिटी नावाचं एक कमाल स्टुडिओ आहे, जिथे बरेच लोकेशन्स आहेत आणि वेगवेगळ्या थीम्स आहेत. तर हे बघायला मिळणं आणि म्हणजे एकाच ठिकाणी तुम्ही एखाद्या युरोपमधल्या एखाद्या सिटीमध्ये असतात, इथे महाराष्ट्रातला एक वाडा पण वाटतो तुम्हाला, पलीकडे महाल आहेत, साऊथ इंडियन असं सगळंच आहे. आणि असं नाही की तुम्ही कुठलेही कपडे घालून त्याच्या समोर असं जा, नाही त्या पद्धतीचे ते कपडे, तसं हे सगळी वेगळी गंमत आहे. त्याच्या मागे बऱ्याच जणांचं डोकं पण आहे, त्यांची पण मेहनत आहे. तर ते हे एक वेगळंच आहे. म्हणजे जे आम्ही रोज सीन करतो किंवा जे रोज काम करतो त्यापेक्षा काहीतरी हटके. आणि मला असं वाटतं लोकांना पण हे हटके अधूनमधून बघायला आवडेल. नक्कीच. पण आम्हाला पण प्रश्न पडला की हे जे आपण सकाळपासून करतोय फोटोशूट, तर मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे हे प्री वेडिंग शूट की काय सांगाल त्याबद्दल? आणि तुम्हाला आवडेल का? सपोज नसणार तर तुम्हाला आवडेल का? मला नाही वाटत हे मालिकेत म्हणजे हे मलाही नाही एपिसोडचा वाटत. भाग नाहीये हा. आणि झालं तर आवडेल, पण त्याला काहीतरी स्टोरी लागेल, काहीतरी ब्रिज लागेल. नाही तर अचानक आपलं लग्न आहे तर आहे असं नको ते अगदीच वाटायला. त्याला मग मे बी काहीतरी ब्रिज ते देतील स्टोरी वाईज. पण मालिकेत अर्थात आपण लग्न तर आता बघणारच आहोत, कारण लगेच साखरपुडा जस्ट झालाय नुकताच. तो संपतो न संपतो तेच लग्नाची अनाउन्समेंट झालेली आहे. स्वतः सखी कानाचं लग्न लवकरच तुम्ही मालिकेत बघाल. आणि त्यात येणारा सगळा जो काय ड्रामा असणार आहे, त्यात जे काय ट्विस्ट असणार आहेत ते तर तुम्हाला बघायला मिळतीलच. पण त्याचबरोबरीने हे प्री वेडिंगची ही जी काय एक धमाल मस्ती आहे ही सोशल मीडियावर बघायला मिळेल. सो तर चेतन, कृतिका जेव्हा रेडी होत होती ना, तर तेव्हा ती म्हणाली की रोज कसं ना सीन असतात, स्क्रिप्ट असतं, सो ते टेन्शन असतं की झोप झाली नाही, खूप हेक्टिक शूट झालंय. सो त्याच्यामुळे ती आज एक्सायटेड होती की आज सीन नाही आहेत, फक्त मेकअप आणि पोजेस द्यायच्यात. सो आज तू कोणत्या कारणासाठी खुश होतास? हे पण एक रिझन आहे का? नाही, हे आहे काहीतरी वेगळं करायला मिळतं रोजच्या शूटिंगपेक्षा. आपण हा सीन नाही करणार, म्हणजे सीन नाही करणार याचा आनंद नाही, पण एक आमचं पण ते रुटीन असतं ना, रोजचं रुटीन. जसं एखाद्याला शनिवार रविवारची सुट्टी मिळते, तसे आम्हाला ही एक वेगळी प्रकारची सुट्टी आहे. आणि शहरापासून आपण एक 5-50 किलोमीटर लांब आलो, सगळेजण भेटतो, तर ही एक वेगळं गेट टुगेदर आहे. आणि त्यात हे काम पण होत आहे, अशी ही गंमत आहे खरं तर यातली. तर कृतिका, तू म्हणजे तुमचं लग्न खूपच म्हणजे असं अरेंज मॅरेज नाही, रजिस्टर लग्न झालंय ना तुमचं? खरं आहे. येस. तर तेव्हा हा सगळा लुक नव्हता, सो ते मिस करतेस का? आणि आता असं वाटतंय का की अरे आपण तेव्हा तसं लग्न करायला हवं होतं प्रॉपर पारंपरिक पद्धतीने? नाही, म्हणजे तसं करायला हवं होतं असं नाही वाटत मला आताही. जे तो तेव्हाचा जो निर्णय होता तो त्या वेळेसाठी आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी अगदी योग्य होता. आणि म्हणजे मी खुशच आहे त्या बाबतीत. हे सगळं नट्टापट्टा आवरणं या सगळ्या गोष्टी, मग आता एक ऍक्टर आपण आहोत त्यामुळे हे एक ऍडेड ऍडव्हान्टेज असतं की सखीच्या निमित्ताने मला मग हे सगळं आवडता येते, नट्टापट्टा करता येतो. की लेहंगा वगैरेचा जो लुक झाला तो थोडासा त्या राजवाड्याच्या याच्यात जो केला, तर तो एक आहे. हा एक मराठमोळा लुक आहे. सो या सगळ्या गोष्टी सखीच्या निमित्ताने करता येतात. किंवा इतर या आधी जे वेगवेगळे कॅरेक्टर्स केले त्यांच्या ह्याच्याने, म्हणजे जसं आता नऊवारीचं जर म्हणशील तर पानिपत नावाची फिल्म केली होती, सो तेव्हा आता तो सगळा पेशवाईचा काळ, त्यामुळे
तेव्हा त्या सगळ्या गोष्टी खूप करून झाल्या, त्यामुळे तशी हाऊस फिटते. पण आता तुम्ही सकाळपासून शूट करताय ना, तर कुठल्या लोकेशनला तुम्हाला असं वाटतं की इथे जास्त मजा येते आपल्याला करताना, आणि कुठल्या कॉस्ट्युममध्ये तुम्हाला जास्त मजा येते? अजून खरं तर 2 कॉस्ट्युम्स झाले. बाकी आहेत. कुठल्या आहेत? त्यामुळे एक वेस्टर्न आहे, ब्लेझर वगैरे आहे त्यात, आणि अजून एक जो आहे तो बघूयात त्याचं जरा चाललंय, म्हणजे बॉम्बर जॅकेट वगैरे, जीन्स असा, वेगळ्याच टॉप पद्धतीचा जीन्स आहे वगैरे कसं असं तरी. हिचं अशा पद्धतीने चाललंय. तर मग त्यानंतर सांगता येईल की खरं तर कुठल्या ह्याच्यात जास्त मजा आली, कारण की ह्या कपड्यांमध्ये आम्ही सीन तर केलेलेच आहे. तर त्यामुळे तेव्हा जे फोटोशूट राहिलं होतं ते या निमित्तानं आज झालं असं म्हणायला हरकत आणि नाही. तेव्हा आपण ऍक्च्युली खूप घाई हो, गडबडीत हो, शूट हो. केलं होतं. तो सगळा स्वयंवराचा जो काय चंक होता तो खूप घाई गडबडीत झाला हो, होता. हो, हो. आज त्यामुळे आपण- तिथे असं फोटोला वेगळा वेळ मिळणं वगैरे असं शक्यच काहीच नव्हतं. नव्हतं झालं. पण मला ना या निमित्ताने विचारायचं की आजकालची जी प्री वेडिंगची पद्धत आहे ना, प्री वेडिंग फोटोशूटची, ती त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मस्त प्रश्न विचारला आज. छान आहे, मला इंटरेस्टिंग वाटतंय हे. म्हणजे किती असं कदाचित जसं पूर्वी असायचं ना, की समजा नवीन जोडपं आहे आणि त्यांना काहीतरी त्यांच्यात बॉन्ड क्रिएट व्हावा. समजा अरेंज मॅरेजचा आपण सिनारिओ इमॅजिन केला जुन्या काळातला, तर त्यांना बोलता पण नाही यायचं एकमेकांशी. मग नंतर हळूहळू ते असं घरी बघण्याचा वगैरे कार्यक्रम करतात आणि मग हळूच म्हणतात ना, की आता जरा त्या दोघांना वेगळं बोलू देत वगैरे, असं ती एक जी पद्धत असते. सो मला वाटतं हे आता सुद्धा म्हणतात एक ते आता त्यांना जरा वेगळं फोटोशूट फोटोशूट करू दे. तर म्हणजे ह्या निमित्ताने कदाचित त्या दोघांमध्ये बॉन्ड क्रिएट होत असावा. त्यामुळे त्या दृष्टीने जर विचार केला तर चांगली गोष्ट आहे. जरा असं एक मध्यंतरी नात्याला म्हणजे सॉरी, बोल. हे म्हणजे कसं सांगू मला कळत नाही, पण मध्यंतरी बरेच प्री शूट नंतर लग्नच मोडले अक्षरशः. मग त्यात पण तुम्हाला कळलं की नाही, हा माणूस वेगळाच आहे, विचित्रच आहे, हा ह्याच्याबरोबर आयुष्य कसं काढणार. अरेंज मॅरेजमध्ये तुम्ही एकत्र राहू शकत नाही खूप काळ, माणसं कशी ओळखणार. तर प्री वेडिंग शूटमध्ये माणसाची पारख करून लग्न करायचं की नाही असे निर्णय मधल्या काळात घेतले गेले, आणि ते काही लग्न मोडले. तर मला असं वाटतं त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत, आणि ह्यात फायदाच आहे असं मी म्हणेन, कारण मुलाचं मुलीचं दोघांनाही ते अंदाज येणं. म्हणजे बघ ना, आता असा एक अख्खा दिवस जर मिळत असेल की जे हो. ऍक्च्युली एकमेकांना ओळखत नाही आहेत, पण मग ते त्यांच्यात मग ती प्रॉक्झिमिटी येणं किंवा काय, आणि त्यातनं एक थोडासा स्वभाव ओळखणं, काय प्रकार असं कारण कदाचित आपण होत ते असावं. बघण्याचे कार्यक्रम सगळे 90% खोटेच असतात. हा. मग तुम्ही खोटीच तुमची एक आवृत्ती घेऊन जात असता आणि ती किती खरी असं दाखवून देण्याचं हे करा, पण ते कधीतरी खळकन असं फुटू शकतं असं इथे एखाद्या क्षणी. तर तेच आहे. किती सूर्य लागतो, किती ऊन आहे. तू असं काय बोलतो, नीट बोला. रिस्पेक्ट नाही. अरे रिस्पेक्ट कसं, रिस्पेक्ट मोडलं. ऐकलेली हो. म्हणूनच मी हा प्रश्न हो, नाही, हे मला न्यूज काय माहित नव्हती. काय वाटतं याबद्दल. अच्छा. तर एक आपण एक काय म्हणतो त्याला, एक जाता जरा शेवट करणार आहोत. आणि मला असं वाटतं की मी मगातपासून बघतोय बरं का, की चेतन गाणे गुणगुणतोय, मध्येच अर्धवट राहतंय. सो मला असं वाटतं की अरे, तुझे चाहते नाही, पण ह्याच्यासाठी खूप उत्सुक आहे. तो एक लाईन गमतीत मी गात होतो, सगळेजण असे 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 पेंगाळू नये म्हणून शेवट बोलतो. करायचा इंटरव्ह्यूचा. चल तू सांग कुठलं गाव. तुझ्या आवडीचं कुठलंही. हिंदी गाव. येस. लाख मनाए दुनिया साथ न ये छूटेगा, आके तेरे हाथों में हाथ न ये छूटेगा, ओ मेरे जीवन साथी तेरे मेरे सपने अब एक रंग है, हो जहाँ भी ले जाए राहें हम संग है, हो तेरे मेरे सपने. थँक्यू सो मच. सो आता कान्हा आणि सखीचं लवकरच मालिकेत लग्न होणार आहे, आणि काय सांगाल प्रेक्षकांना आता त्यानिमित्ताने. आमचं हे प्री वेडिंग शूट बघायचं असेल तर सेलिब्रिटी कट्ट्यावर हे तुम्हाला अवश्य बघायला मिळणार आहे. पण आमचा एपिसोड बघण्याकरता तुम्हाला स्टार प्रवाह बघायला लागणार आहे. सोमवार ते शनिवार दुपारी 2 वाजता आमची मालिका, जिचं नाव आहे लपंडाव. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.